नमस्कार, मी सेजल. तुमचं जीमेलचं स्टोरेज फुल झालंय का आणि सतत तुम्हाला वॉर्निंग सुद्धा येते का? तर काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला अगदी सोप्या स्टेप्समध्ये ते क्लिअर कसं करायचं ते सांगते. तर स्टेप 1, जीमेल ओपन करा. मोबाईल किंवा लॅपटॉपवरती जीमेल उघडा आणि सर्च बार दिसेल त्यामध्ये टाका अटॅचमेंट लार्जर 10M. त्यामुळे 10 MB पेक्षा मोठे ईमेल जे आहेत ते तुम्हाला लगेचच दिसतील. तर स्टेप 2 काय आहे? मोठे ईमेल्स डिलीट करा. आता जे ईमेल्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये ते सिलेक्ट करा आणि वरती सिलेक्ट ऑल करा. शिवाय डिलीट आयकॉन वरती क्लिक करा. त्यामुळे संपूर्ण स्टोरेज जे आहे ते मोकळं होईल. स्टेप 3, प्रमोशनल टॅब साफ करा. म्हणजेच जीमेलमध्ये प्रमोशनल टॅब आहे त्या ठिकाणी जा. तिथे ॲड्स, ऑफर्स आणि अनवॉन्टेड मेल असतात. सिलेक्ट ऑल करा, ते सुद्धा डिलीट करा. स्टेप 4 काय आहे? स्पॅम फोल्डरमध्ये जा, तो फोल्डर चेक करा. मेन्यूमध्ये जा, स्पॅम फोल्डर उघडा आणि या ठिकाणी सगळे ईमेल्स जे आहेत ज्यामध्ये ते युजलेस असतील ते डिलीट करा. स्टेप 5 काय आहे? ट्रॅश पूर्णतः रिकामा करा. इम्पॉर्टंट, आता लक्षात ठेवा. आता ट्रॅश बिनमध्ये जा आणि एम्प्टी ट्रॅशवरती क्लिक करा. हे केल्याशिवाय स्टोरेज पूर्णतः मोकळं होत नाही. बोनस स्टेप ती देखील लक्षात ठेवा. फ्युचर ईमेल्स थांबा. म्हणजे काय करायचंय? सर्च बारमध्ये जायचंय, अनसबस्क्राईब हे टाकायचंय आणि ईमेल्स उघडून खाली अनसबस्क्राईब वरती क्लिक करायचंय. मग पुढे अनवॉन्टेड मेल हे तुम्हाला येणारच नाही. बस या 5 सिंपल स्टेप्स आहे आणि ज्यानंतर तुमचं जीमेलचं स्टोरेज पूर्णतः मोकळं होईल.